ओके ठीक आहे मुलांनो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. आता हे जे एक्झाम्पल आहे हे क्वेश्चन रूलचे एक्झाम्पल आहे. सगळ्यात पहिले y इज इक्वल टू पाहून द्या. सोल्युशन लिहा. सोल्युशन लेट y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3 फॉर एक्स स्क्वेअर मायनस 5. बरोबर आहे. ओके. आता पुढे आता घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू इट. घ्या बरं आता डेरिव्हेटिव्ह. मग इकडे वायचं डेरिव्हेटिव्ह येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ y is equal to derivative of x square plus 3 upon x square minus 5. हा आधीच बा इथे पहिला मुद्दा इथे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर आहे. बरोबर आहे. अरे आहे का? ओके. आता नंतर तुम्ही क्वोशंट रूल मध्ये गणन करणार. नीट ऐका मी क्वोशंट रूल बद्दल काय सांगतोय. क्वोशंट रूल वापरण्यासाठी पहिला मुद्दा न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर पाहिजे. बरोबर. न्यूमरेटर मध्ये पण एक्स पाहिजे आणि डिनॉमिनेटर मध्ये पण एक्स पाहिजे तरच क्वोशंट रूल अप्लाय होतो. क्वोशंट रूल कधी अप्लाय होतो? जर दोन्ही पण एक्सचे फंक्शन असतील तर. म्हणजे न्यूमरेटर पण एक्सचं फंक्शन आहे आणि डिनॉमिनेटर सुद्धा एक्सचं फंक्शन आहे त्याच वेळेस. जर समजा एक्स स्क्वेअर नसता तर मग क्वोशंट रूलचा प्रश्न. ज्यावेळेस न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे दोन्ही सुद्धा एक्सचे फंक्शन असतील तर तिथे वापरावं लागणार काय आपला क्वोशंट रूल. मग आता पहिलं एक्झाम्पल असल्यामुळे मी क्वोशंट रूल पहिले लिहितो. नंतर आपण रिझनिंग मध्ये चालतो. युजिंग क्वोशंट रूल. आता क्वोशंट रूल काय समजून घ्या. आपण आज थेरम मध्ये घेतलेला आहे 4th नंबर तो घेऊया. डेरिव्हेटिव्ह ऑफ द डी डी एक्स ऑफ u upon v where u and v both are functions of x is equal to. आता नीट लक्षात घ्या हा थेरम मी कसा लक्षात ठेवतो. सगळ्यात पहिले डिनॉमिनेटर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. जर हे उलट झालं खूप जण काय करतात हे उलट करतात. प्रॉडक्ट रूल मध्ये ऍडिशन होती तर कसं इला काय फरक पडत नाही. पण सबट्रॅक्शनला फरक पडतो. सबट्रॅक्शन कॉम्युटेटिव्ह नसते. ऍडिशन मध्ये पहा 4+2 केला किंवा 2+4 केला आन्सर सेम येणार आहे. पण सबट्रॅक्शनला 4-2 केला आणि 2-4 केला आन्सर सेम येतं का? नाही. तर डिनॉमिनेटर इथे लक्षात ठेवायचा न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे. ते लक्षात ठेवलं तरी आरामात होऊन जातं. ओके. हा आहे बाळांनो क्वोशंट रूल आणि हा रूल इथे अप्लाय करायचा आपल्याला. देअरफॉर y का डेरिव्हेटिव्ह dy बाय डी इज इक्वल टू सर्वात पहिले डिनॉमिनेटर ऍज इट इज म्हणजे कोण ऍज इट इज एक्स स्क्वेअर मायनस 5 ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा न्यूमरेटरचा म्हणजे कोणाचा एक्स स्क्वेअर प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मायनस आता न्यूमरेटर ऍज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा आता डिनॉमिनेटरचा. आणि अपॉन ह्या सगळ्याला डिवाइड बाय काय डिनॉमिनेटर जो आहे त्याचा स्क्वेअर करायचा. आता इथे तुम्हाला दोनच डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. कोणते रे?
एक हा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, दुसरा हा. बरोबर आहे? अरे बरोबर आहे का? ओके. आता बाळांनो इथे लक्षात ठेवा, हा डेरिव्हेटिव्ह मी इथे आत देताना इथे मध्ये ऍडिशन आहे, म्हणजे हा दोघांचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे. सिमिलरली सबट्रॅक्शन आहे, म्हणजे हा याचा पण डेरिव्हेटिव्ह आहे आणि याचा पण डेरिव्हेटिव्ह आहे. मग आता हे डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट घ्यायचे, सेपरेट नाही करायचे. डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेऊ. देअरफोर एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू, आता मला सांगा एक्स स्क्वेअर प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती रे? 2x प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह का 0? कारण ती कॉन्स्टंट टर्म मध्ये एक्स ने मल्टिप्लाय वगैरे काहीच नाही. बरोबर आहे? ओके. मायनस परत एक्स स्क्वेअर मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह कोणते कोणते फॉर्म्युले वापरले? एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरला एक्स स्क्वेअरला, आणि दुसरा फॉर्म्युला वापरला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे. ओके. आता करा सिम्प्लिफाय. आता एक स्टेप तुम्ही वाढवणार आहे, dy बाय dx इथे हा जो एक्स स्क्वेअर मायनस 5 आहे तो तसाच आहे. हा किती होईल रे? 2x प्लस 0, 2x मायनस एक्स स्क्वेअर प्लस 3 आहे असते. हा 2x मायनस 0 किती होईल? 2x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. अडचण बोला. आता ही पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म. इथे 2x आहे, इथे 2x आहे, तो 2x कॉमन निघेल आणि मग हा मायनस जो आहे तिथं ब्रॅकेट चार्ज दिला तर म्हणजे 2x कॉमन काढला तर त्याला मायनस वाटायचं, नंतर सिम्प्लिफाय करा. पहिले फक्त 2x कॉमन काढा. 2x जर कॉमन काढला तर पहिल्या ठिकाणी राहिला एक्स स्क्वेअर मायनस 5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 3 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. मध्ये सबट्रॅक्शन वरती, मल्टिप्लिकेशन नाही, कॅन्सलेशन नाही होणार. ओके. मग आता हा ब्रॅकेट ओपन करा आतले. जर हे ओपन केले तर ह्या मायनस मुळे दोन्ही साईन चेंज होतील फक्त. टू एक्स इंटू ब्रॅकेट अडचण. आता हा एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस हे कॅन्सल. and therefore final answer आलं अडचण बोला बरं. फक्त पाहून घ्या, इथे सिम्प्लिफिकेशन थोडस जास्त असतं.
म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल पाहिले त्याच्यामध्ये हेच एक्झाम्पल असं होतं जिथं सिम्प्लिफिकेशन आतापर्यंत पेक्षा सगळ्यात जास्त होतं. आणि क्वोशंट रूलचं पहिलंच एक्झाम्पल आहे. क्वोशंट रूलला सिम्प्लिफिकेशन जास्त असतं कारण की न्यूमरेटर डिनॉमिनेटर असतो ना. तुम्ही दोन टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेता मिक्स करणार आहे त्यामुळे इथे थोडंसं सिम्प्लिफिकेशन जास्त असतं. ओके, पहिलं एक्झाम्पल समजलं का प्रत्येकाला? दुसरं एक्झाम्पल घ्यायचं. त्यात काय अडचण नव्हती, डेरिव्हेटिव्ह सोपे होते, फक्त तो रूल अप्लाय करायचा आहे. ओके ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या ऑनलाईन वाल्यांनी. सेकंड एक्झाम्पल, example number 2. Y is equals to root x plus 5 upon root x minus 5. ओके, करा सुरुवात करा. तुमच्या समोर रूल आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तो रूल अप्लाय करता येईल. डेरिव्हेटिव्ह घेण्यात एवढं महत्वाचं नाही राहिलं कारण डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घेता येत आहेत, बरोबर आहे. लेट y is equal to root x plus 5 upon root x minus 5. Differentiate with respect to x. Y derivative to ddx of y is equals to derivative of root x plus 5 upon root x minus 5 using product rule का क्वोशंट रूल? क्वोशंट रूल हा क्वोशंट रूल आहे, अप्लाय करा. सर्वात पहिले डिनॉमिनेटर ऍडिटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, नंतर न्यूमरेटर ऍडिटिव्ह डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. आता फक्त काही मूर्ख इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल करतात. हा कम्प्लीट स्क्वेअर रूट आहे का रे कॅन्सल व्हायला? हा फक्त रूट एक्सचा आहे, बरोबर आहे. त्यामुळे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार नाही. ओके, आता बाळांनो इथे मध्ये ऍडिशन आहे म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह याचा पण आहे आणि याचा पण आहे. सिमिलरली हा डेरिव्हेटिव्ह दोघांचा पण आहे. मातीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. रूट एक्स मायनस 5 रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट फॉर्म्युला पहिला चार. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 रूट एक्स, बरोबर आहे का, प्लस 0 5चा डेरिव्हेटिव्ह मायनस
रूट एक्स प्लस 5 इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स मायनस 0 अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर मात्र आहे असा. सिन्स तुम्ही जो फॉर्म्युला वापरला तो फॉर्म्युला मेन्शन करा. आता कॉन्स्टंट ऑफ फॉर्म्युला लिहिली डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. काय रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. ओके, आता मला सांगा एक्सचे थोडीशी कमी करतोय, हा प्लस 0 लिहिला मायनस 0 लिहिला काय फरक पडणार आहे का रे? म्हणजे हा सोडून द्या ना, प्लस 0 मायनस 0. म्हणजे ही एक टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे, दोघांमध्ये 1/2 रूट एक्स काय का? अरे हा ब्रॅकेट 1/2 रूट एक्स ना फक्त. मग तो जर कॉमन घेतला तर dy/dx काय भेटणार आपल्याला? देअरफॉर dy/dx इज इक्वल टू काय भेटेल? 1/2 रूट एक्स आपण कॉमन काढला. मग इंटू ब्रॅकेट काय शिल्लक राहिला? पहिल्या ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहिला ब्रॅकेट रूट एक्स मायनस 5 मायनस रूट एक्स प्लस 5 अपॉन रूट एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इकडे बाबर का इथे आपण हा ब्रॅकेट ओपन करून देणार, त्यामुळे हा मायनस 8 जाणार. हे हा डिनॉमिनेटर ना, हा पण डिनॉमिनेटर हा पण डिनॉमिनेटर, दुश्मन का दुश्मन. मग हा डिनॉमिनेटर खाली जाऊ दे, दोन डिनॉमिनेटर एकत्र येतील. म्हणजे काय होणार आहे? dy/d वरती 1 लिहायची गरज नाही, डायरेक्ट ब्रॅकेट ओपन करूया. रूट एक्स मायनस 5 मायनस रूट एक्स मायनस 5 अपॉन 2 रूट एक्स इंटू रूट एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. अडचण? ओके, सर्वात पहिला हा रूट एक्स प्लस आहे, हा रूट एक्स मायनस आहे, कॅन्सल. म्हणजे काय उरलं? -10 अपॉन 2 रूट एक्स इंटू रूट एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ऍक्च्युली जर तुम्ही म्हणले सर आम्हाला हा रूट एक्स करायचा आहे, तर पहिले इथे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरावा लागेल, नंतर मग रूट एक्स मल्टिप्लाय करायला लागेल. काही गरज नाही. फक्त इथे बघा 2 1 जा 2 2 5 जा 10 एवढं होऊन जाईल. आणि तुम्हाला डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे -5 अपॉन ह्या रूट एक्सचा स्क्वेअरचा काही संबंध नाहीये. ओके, मला सांगा क्वोशंट रूल मध्ये अडचण? आता क्वोशंट रूल समजला का प्रत्येकाला? आता याच्या पुढचं जे एक्झाम्पल आहे ते क्वोशंट रूल आणि प्रॉडक्ट रूल ह्या दोघांचं मिक्सिंग एक्झाम्पल. त्याच्या आपण एक साधं एक्झाम्पल घेऊया, एक्झाम्पल नंबर 6 घेऊन ठेवूयात आणि मग ते एक्झाम्पल घ्यायला सुरुवात करू. चालेल? एक्झाम्पल नंबर 6 घ्या आधी, किंवा हे तुम्ही होमवर्कला येता एक्झाम्पल नंबर 6 असं एक्झाम्पल आहे, डायरेक्ट कुठनं घेऊ. मग ते प्रॉडक्ट रूल आणि क्वोशंट रूलचे मिक्स एक्झाम्पल घेऊ आपण. मग एक्झाम्पल नंबर 6 जे आहे ह्या क्वेश्चन मधलं y इज इक्वल टू y is equal to 5 into e raised to x minus 4 upon 3 into e raised to x minus 2. जमल ना? e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. हे सोपं एक्झाम्पल उलट e raised to x कॉमन येणार आहे आणि याच प्रकारे तुम्ही सिम्प्लिफाय करणार आहे. बरोबर आहे? बरोबर आहे? ओके,
एक्झाम्पल नंबर 6 होमवर्कला ऑनलाईन वाले स्क्रीनशॉट घ्या. क्वेश्चन नंबर एक्झाम्पल नंबर 6 होमवर्कला जमेल प्रत्येकाला. या दोन सारखंच एक्झाम्पल आहे. ओके, आता एक्झाम्पल नंबर 4 घ्या. झाला स्क्रीनशॉट घेऊन. सॉरी 3. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3. आता हे एक्झाम्पल क्वोशंट रूल आणि प्रॉडक्ट रूल या दोघांचं कंबाईन एक्झाम्पल आहे. x इंटू ई रेस टू एक्स अपॉन एक्स प्लस ई रेस टू. मला सांगा सगळ्यात पहिले ज्यावेळेस आपण बाहेरनं आत विचार करणार त्यावेळेस सगळ्यात पहिले डिव्हिजन येईल का मल्टिप्लिकेशन येईल? डिव्हिजन पहिले आणि नंतर मग आतमध्ये मल्टिप्लिकेशन. मग आता सगळ्यात पहिला मुद्दा आहे क्वोशंट रूल अप्लाय करावा लागेल पहिले. लिहा बरं डेरिव्हेटिव्हचं घ्या. लेट y इज इक्वल टू एक्स इंटू ई रेस टू एक्स अपॉन एक्स प्लस ई रेस टू एक्स. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy by dx is equal to d dx of x into e raised to x upon x plus e raised to x. आणि क्लिअर कट आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर ना. म्हणजे पहिला कोणता रूल अप्लाय करावा लागेल रे? क्वोशंट रूल. मग करा क्वोशंट रूल अप्लाय. देअरफॉर y चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? dy by dx is equal to सर्वात पहिले डिनॉमिनेटर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. ओके, आता बघा तुम्हाला दोन डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. हा पहिला डेरिव्हेटिव्ह आणि हा दुसरा डेरिव्हेटिव्ह. मला सांगा दुसरा डेरिव्हेटिव्ह काय अडचण आहे का रे? मध्ये काय ऍडिशन आणि ऍडिशनल डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट सेपरेट होतो. डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहिलाय हे पण इथं होईल का रे? इथं काय मल्टिप्लिकेशन आहे दोन एक्सच्या टर्म्सचं बरोबर आहे. म्हणजे हा यू हा बी दोघांमध्ये एक्स आहे ना. म्हणजे इथं काय वापरावं लागेल? प्रॉडक्ट रूल वापरावा लागेल. म्हणजे आता आपली इथे आणखीन एक स्टेप वाढली. आता काय करावं लागेल इथे पहा. देअरफॉर dy by dx is equal to x plus e raised to x into ब्रॅकेट. आता इथे कोणता रूल वापरायचा? x इंटू ई रेस टू एक्स ला हे मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट रूल वापरावं लागेल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन plus second function as it is derivative of first function minus. आणि आता इथे जर मी इकडे लिहितो तिकडे डेरिव्हेटिव्ह सेपरेट करून लिहितो. डेरिव्हेटिव्ह ऍडिशनला सेपरेट होतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू.
अपॉन एक्स प्लस ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय वापरलाय? प्रॉडक्ट रूल. मग इथे लिहा युजिंग प्रॉडक्ट रूल. तुम्ही पहिल्या ब्रॅकेटमध्ये वापरलाय प्रॉडक्ट रूल. आता तुम्हाला किती डेरिव्हेटिव्ह घ्यायचे? हा एक डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, हा एक डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, घ्या चला एवढे डेरिव्हेटिव्ह सगळं. एक्स प्लस ई रेस टू एक्स ॲज इट इज. तर पहिले एक्स ॲज इट इज. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येईल रे? ई रेस टू डायरेक्ट घेऊन टाकू, राहिली चालेल ना? ओके, प्लस त्याला ब्रॅकेट वगैरे टाकत काही, प्लस हा ई रेस टू एक्स ॲज इट इज इंटू त्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येईल रे? 1 मायनस x into e raised to x as it is into bracket x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to अपॉन आता काही जण हा इथं कॅन्सल करत बघता बरं का, मध्ये सबट्रॅक्शन कॅन्सल होणार नाही तिथे लगेच. ओके, काय करतील आता? पहिल्या ब्रॅकेट मधनं घ्यायचं नाही डेरिव्हेटिव्ह मधनं ई रेस टू एक्स कॉमन काढता येईल का? मग काढा. बरोबर का? अरे बाळांनो बरोबर आहे. ई रेस टू एक्स कॉमन काढला तो एक्स प्लस ई रेस टू एक्स राहिला आणि एक्स प्लस 1 पण झाला पुढे. कॉमन काढला ना ई रेस टू एक्स, इकडे मात्र मायनस आता हे सिम्प्लिफाय करायचं. हा बरं का, पहिला एकतर एक पर्याय असा आहे असं मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करा, पण 3 टर्म गणमन करतील. बरोबर आहे. मग एक असं करा ना, ही पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे, इथं ई रेस टू एक्स आहे, इथं पण ई रेस टू एक्स आहे मल्टिप्लाय मध्ये, तो कॉमन करून टाक. therefore dy by dx पहिल्या ठिकाणी शिल्लक राहिला एक्स प्लस ई रेस टू एक्स इंटू एक्स प्लस 1 मायनस एक्स इंटू 1 प्लस ई रेस टू एक्स अपॉन एक्स प्लस ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. अडचण काही? हा, आता मात्र या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे असं करा, एक्स च्या दोघांना मल्टिप्लाय करा, नंतर या ई रेस टू एक्स दोघांना मल्टिप्लाय करा. सिमिलरली हा मायनस एक्स जो आहे याने या दोघांना मल्टिप्लाय करा. म्हणजे काय होणार आहे? एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस
एक प्लस ई रेस टू एक्स इंटू एक प्लस ई रेस टू एक्स माइनस एक्स माइनस ई रेस टू एक्स इंटू एक्स बरोबर का? ओके, आता काय काय कॅन्सल होईल पहा. एक्स कॅन्सल होईल, नंतर ई रेस टू एक्स इंटू एक्स, ती टर्म कॅन्सल होईल. म्हणजे काय उरलं काय? आता तुम्हाला दोन ब्रॅकेट सारखे दिसत असतील तर चेक करायला लागतील. तो फक्त पहिल्या ब्रॅकेट मध्ये फक्त एक्सचा स्क्वेअर आहे, बरोबर आहे ना? इथं कॅन्सलेशन नाही तर काही जण लगेच सर इथला एक एक्स कॅन्सल, इथला ई रेस प्लस सी रेस प्लस कॅन्सल. मग शिक्षक पण म्हणतो मग सगळं आन्सर कॅन्सल, झिरो. असे काही उद्योग करायचे नाही. होतं मजेशीर एक्झाम्पल थोडंसं. इथे क्वोशंट रूल आणि प्रॉडक्ट रूल दोन्ही ऍट अ टाइम यूज करावे लागले, बरोबर आहे? सिम्प्लिफिकेशन थोडंसं वाढून राहिले आता, बरोबर आहे? पण बाळांनो लक्षात ठेवा, हे सिम्प्लिफिकेशनच खूप महत्वाचं आहे. कारण तुम्हाला कळालं असेल डेरिव्हेटिव्ह घेण्यामध्ये अडचण नाही. जे कोण तुम्हाला झालं होतं डेरिव्हेटिव्ह खूप अवघड असतात आणि त्याला फार डोकं जाम होतं. तुम्हाला कळालं असेल डेरिव्हेटिव्ह अवघड नाहीये, पण हा डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर किंवा ते सिम्प्लिफिकेशन आपण करतो ते इम्पॉर्टंट आहे. आणि ते सिम्प्लिफिकेशन आपलं ह्यावर झालं असं आहे कड दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते मी रेड पेनने मार्क केलंय. पण ते आपण कुठेतरी 5-6वीला शिकतो, जिथं ब्रॅकेट येतात पहिल्यांदा तिथे. तो मायनस एक्सने मल्टिप्लाय करताना मायनस साईन कॅरी करणं चुका त्या होतात आणि मग माझं डेरिव्हेटिव्ह खूप अवघड आहे. अवघड काहीच नाही, सिम्प्लिफिकेशन करणं महत्वाचं आहे आणि ते फक्त प्रॅक्टिसने जमतं. इथून मागे तुम्ही मॅथची प्रॅक्टिस केलेली नसती तेव्हा सिम्प्लिफिकेशन येत नसतं. पुढे शिक्षक लिहिता, आपण मागे लिहितो, मग काय होतं ते एक्झाम्पल तिथे समजतं, पण स्वतः ट्राय करायला गेला सिम्प्लिफिकेशन येत नाही. ओके, एक्झाम्पल समजलंय? ऑनलाईन वाले स्क्रीनशॉट घ्या. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. सेम आज एक्झाम्पल आहे, देऊ स्क्रीनशॉट घेतलाय. एक्झाम्पल नंबर 4. प्रॉपर चेंज सुद्धा तुम्हाला सांगतो काय नंतर. काय चेंज करते पाहून घ्या. एक्झाम्पल नंबर 4 वरच्या एक्झाम्पल मध्ये y इज इक्वल टू एक्स इंटू ई रेस टू एक्स होता ना, इथे फक्त लॉग म्हणजे फक्त ई रेस टू एक्स ऐवजी कोण आला? लॉग एक्स.
क्वेश्चन रूल अप्लाय करायचा. क्वेश्चन रूल अप्लाय केला फक्त, पण पहिला ब्रॅकेट पहिल्या डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम हा आहे. इथे दोन टर्मचं परत काय आलंय रे बाळांनो, मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय वापरावं लागेल, प्रॉडक्ट रूल. आणि इथे मात्र ऍडिशन आहे मध्ये, म्हणजे त्यामुळे हा डेरिव्हेटिव्ह ऍडिशनला सेपरेट होऊन जाईल. ओके, पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय यूज केला, युझिंग प्रॉडक्ट रूल. आता मात्र तुम्हाला 4 डेरिव्हेटिव्ह घ्यायची. Therefore, dy by dx is equals to x plus log x into bracket x as it is. log x चा डेरिव्हेटिव्ह किती येईल रे, 1 upon x plus log x as it is, x चा डेरिव्हेटिव्ह 1 minus x into log x as it is into x चा डेरिव्हेटिव्ह 1 plus log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. डिनॉमिनेटर आहे असंच अडचण. ओके, इथे काय होणार, x ला 1 कॅन्सल, म्हणजे इथे काय उरणार, x plus log x into 1 plus log x minus x into log x
इंटू इथे बाळांनो मी एक्स ने क्रॉस मल्टिप्लाय करून घेतो म्हणजे इथे झाला एक्स प्लस 1 अपॉन एक्स. अडचण बोला. आणि अपॉन डिनॉमिनेटर आहे तसा ओके. हा आता बरोबर का. आता पहिला मुद्दा सिम्प्लिफिकेशनचा पहिला मुद्दा ह्या एक्स ने मी या दोघांना मल्टिप्लाय करतो ह्या लॉग एक्स ने सुद्धा दोघांना मल्टिप्लाय करतो. कॉमन निघालो काहीच नाहीये. सिमिलरली इथे सुद्धा हा जो मायनस एक्स इंटू लॉग एक्स आहे याने मी ह्या दोघांनाही मल्टिप्लाय करतो आणि अपॉनला एक्स कॉमन करून घेतो आणि हा अपॉनचा एक्स जो आहे तो लगेच इथे ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर सुद्धा सेम करून घेतो. Therefore dy by dx x into bracket x plus x log x plus x plus log x bracket square. तो एक तिकडला डिनॉमिनेटर ना इकडे पहिल्या टर्मला मल्टिप्लाय मध्ये आलाय मायनस एक्स स्क्वेअर लॉग एक्स मायनस एक्स लॉग एक्स. त्या सगळ्याचा डिनॉमिनेटरचा एक झाला आणि त्या सगळ्याचा डिनॉमिनेटर परत एक्स प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. किंवा एक असं करता हा उद्योग जर जास्त जर वाटत असेल तर सिंपल पर्याय करूया. हा एक कॅन्सल करून टाकायचं. जास्त घोळ वाटत असेल सिंपल पर्याय हा एक्स ह्या एक्सला कॅन्सल करून टाका. त्या एक्स तुम्ही डोक्यात टेन्शन राहणार नाही. ओके म्हणजे काय येईल आता dy by dx x plus x log x x log x plus log x plus log x bracket square. बरोबर का. x into 1 x into log x log x log x into 1 log x log x into log x bracket square minus x log x minus log x आणि अपॉन डिनॉमिनेटर मात्र आहे तोच आहे x प्लस लॉग x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके सर्वात पहिले x log x त्यानंतर हा प्लस लॉग एक्स आणि हा प्लस लॉग एक्स हा सुद्धा कॅन्सल मायनस लॉग एक्स आणि देअरफॉर फायनल आन्सर शिल्लक राहिलं dy by dx इज इक्वल टू x प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन x प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. दोन्ही टर्म जरी सारख्या दिसत असल्या तरी सारख्या नाहीये त्या टर्म्स आणि हे आज तुमचं बाळांनो फायनल. आणि असंच फायनल एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 5 हे सॉल्व्ह करा. मग राहिलेले एक्झाम्पल सुद्धा लेक्चरला घेऊ आणि उद्या हा डेरिव्हेटिव्ह संपून टाकू. आज फक्त क्वेश्चन रूलचे एक्झाम्पल झाले बाळांनो. क्वेश्चन रूल समजला. क्वेश्चन रूल मध्ये सिम्प्लिफिकेशन जास्त आहे. ओके